वामक आणि वमनोपक द्रव्य. वामक द्रव्य म्हणजे काय की जी द्रव्य स्वतःहून वमन कर्म घडवून आणतात त्याला आपण म्हणतो वामक द्रव्य. आणि वमनोपक द्रव्य म्हणजे जे वमन कर्माला हेल्प करतात, ते जे फक्त हेल्प करतात, म्हणजे मेन काम कोणतरी भलतंच करते, हे फक्त हेल्प करतात त्या द्रव्यांना. दीज आर वमनोपक द्रव्य. आता नेक्स्ट येतं वामक द्रव्य. वामक द्रव्यांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ इज मदन फळ. आता आणखीन वामक द्रव्य कोणती कोणती आहेत? यष्टी मधू, कुटज, पिंपळी, व मोहरी, दॅट इज सरशप, व निंब, वचा, कडू दुधी भोपळा, हे सगळे बाकीचे वामक द्रव्य. आता नेक्स्ट येतं मुलिनी वामक द्रव्य. मुलिनी वामक द्रव्य म्हणजे ज्या वामक द्रव्यांचा मूळ वापरला जातो वमनासाठी त्याला आपण म्हणतो मुलिनी वामक द्रव्य. ह्यात येतं वचा मूळ, शतपुष्पी मूळ, कडू तोंडल्यांचे मूळ. असंच सिमिलर येतं फलिनी वामक द्रव्य. आता नावावरून कळतंय की ज्या झाडांचं आपण फळ वापरतो वमनसाठी दॅट इज फलिनी वामक द्रव्य. ह्यात येतं मदन फळ, कुटज फळ, कडू काकडी, धामार्गव, कृतवेधन. आता नेक्स्ट येतं वामक लवणगण, म्हणजेच आपण लवणापासून वमन करून आणू शकतो. आता यात कोणते लवण येतात तर ह्यात सगळेच लवणगणामध्ये जेवढे लवण आहेत तेवढे सगळ्यांनी आपण वमन करू शकतो. आता कोणते कोणते येतात ह्यात? सौवर्चल, सैंधव, बीड, औदबीज, सामुद्र, या सगळ्यांनी आपण वमन करू शकतो. फक्त वमनच नाही, आपलं सगळंच स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन, बस्ती, अभ्यंगन, नस्य अशा अनेक चिकित्सा उपक्रमामध्ये लवण प्रयोग सांगितलेला आहे. का तर लवण अभिषंधी आहे, सूक्ष्म आहे, दीपन करवतं, तीक्ष्ण आहे, त्यामुळे या सगळ्या कर्मांमध्ये हेल्पफुल असतं. मग आता आपण मदन फळ बघूया. त्यात पहिलं तर त्याचे पर्याय. आता वेगवेगळ्या बेसिसवर त्याचे वेगवेगळे पर्याय सांगितले. जसं पहिलं कंटकच्या बेसिसवर, की त्याला कंटक काटे काटे असतात त्यामुळे त्याला आपण शल्य किंवा शल्यक असं म्हणतो. मग फळाच्या बेसिसवर आलं ते फळ आहे ना, म्हटलं आपण त्याला म्हणतो पिंडी फळ, गेल फळ, धारा फळ, ग्रंथी फळ. मग पुष्पवाचक, त्याचे जे पुष्प असतात ते विषासारखे असतात त्यामुळे विषपुष्पक. सो काय काय झालं आता म्हणते शल्य, शल्यक, पिंडी फळ, गेल फळ, धारा फळ, ग्रंथी फळ, मग विषपुष्पक. नेक्स्ट गुणावरून ते श्वसन क्रिया करून आणतं त्यामुळे श्वसन. मग मदन निर्माण करतं त्यामुळे मदन. मग छर्दन, हर्ष, हे झाले गुणावरून त्याची नावं. मग इतर पर्याय येतात मैन फळ, मैनर, मेंद फळ, मग ढोल, मैना, एमेटिक नट, हे असे आले त्याचे पर्याय. अजून सुश्रुताचार्यांनी स्पेसिफिक सांगितलं ह्याला की ऊर्ध्व भागहर असं पण ह्याला म्हणतो. सो काय काय झालं आता पर्याय? शल्य, शल्यक, पिंडीफळ, गेलफळ, धाराफळ, ग्रंथीफळ, विषपुष्पक, मदन, छर्दन, हर्ष, श्वसन, मैनफळ, मेंदफळ, मैनर, ढोल, मैना, एमेटिक नट. आता नेक्स्ट बघूया मॉर्फोलॉजी मदन फळाची. पहिलं तर ते जे झाड असतं ना ते वृक्ष असतं आणि त्याच्यावर काटे काटे असतात. जे मदन फळाची पानं असतात ती पेरूची पानं कशी असतात तसं ते ओव्हल असतं, म्हणजेच अंडा आकाराची पानं असतात. म्हणजे फुलं असतात ते जॅस्मिन कसं असतं त्या टाईपचे असतात, पिवळसर पांढरी असतात आणि सुगंधित फुलं असतात मदन फळाचे. मग जे फळ असतं ते गोल असतं आणि त्या फळावर अशा सुरकुत्या पडल्या असतात, स्ट्रेट लाईनमध्ये सुरकुत्या असतात. मग आपण ते फळ खोलून आत बघितलं त्यात खूप साऱ्या बिया असतात. ह्या बिया विलायचीच्या शेपच्या असतात आणि त्या असंख्य असतात, म्हणजे अख्खा आत ते बियांनीच भरलेलं असतं. आणि जी फळाच्या आत मज्जा असती ना ती मधुर आणि तिखट असती. आणि जेव्हा आपण ही मज्जा तोडणार तेव्हा आतमध्ये आपल्या असे ब्लॅकिश कलरच्या खूप साऱ्या बियांचे गठ्ठे दिसतात. ह्यालाच आपण म्हणतो मदन फळ पिप्पली. मला नेक्स्ट येतं योग. मदन फळाचे किती योग सांगितलेत? चरकाचार्यांनी मदन फळाचे टोटल 133 योग सांगितलेत. आता नेक्स्ट येतं संग्राह्य काल आणि विधी, म्हणजे तुम्ही कलेक्शन कसं आणि कधी केलं पाहिजे. त्यात सांगितलंय वसंत आणि ग्रीष्म ऋतूमध्ये आपण संग्रह केला पाहिजे. आणि संग्रह कधी करायचा? अश्विनी आणि मृग नक्षत्राच्या खाली. आता जे आपण फ्रूट्स कलेक्ट करतोय ती किडलेली नसावी, त्यांची प्रॉपर वाढ झालेली असावी. आणि मग हे गोळा केल्यानंतर त्यांना क्लीन करायचं, मग एका दर्भामध्ये त्यांना ठेवायचं, त्यांच्यावर शेणाचा लेप लावायचा आणि मग त्याला तसंच सुकायला ठेवायचं. आणि मग सुकल्यानंतर ते जे फळ आहे लेप लावलेलं त्याला आपण यव, माश, कुलित्थ ह्या धान्यांमध्ये ठेवायचं.
आणि मोस्टली 8 ते 10 दिवसांनंतर म्हणजेच त्या फळांना मधाप्रमाणे स्मेल आल्यानंतर त्या फळांना त्यातून बाहेर काढायचं, मग त्यांना सुकवायचं, मग त्यांना खोलायचं, त्यातल्या आतल्या बिया काढायच्या, मग त्या बियांमध्ये दही, तूप, तीळ, मध हे चांगलं कुस करायचं, परत उन्हात वाळवायला ठेवायचं आणि मग पाहिजे तसं त्याचा यूज करायचा. सो काय सांगितलं, त्याला गोळा करायचं, स्वच्छ करायचं, दर्भामध्ये ठेवायचा, शेणाचा लेप लावायचा, मग ते वाळल्यानंतर त्याला यव, माश, कुलित्थ ह्यांच्या धान्यांमध्ये ठेवायचं. मग नंतर जेव्हा त्या फळांना मधाचा स्मेल यायला लागेल तर त्यांना काढायचं, त्यांना सुकवायचं, मग त्यांच्यातली बी काढायची, त्या बियांसोबत हे दही, तूप, तीळ, मध हे मिक्स करायचं, कुस करायचं आणि मग परत सुकवायचं आणि मग त्याला यूज करायचं. आता एंडला आपण बघूया वमनोपगण. चरकाचार्याने वमनोपगणामध्ये टोटल 10 द्रव्य सांगितले आहेत. सो आपण काय काय बघितलं आतापर्यंत. पहिले तर वामक द्रव्य, वमनोपक द्रव्य, मग मुलिनी, फलिनी, लवणगण, मग मदन फळाचे पर्याय, मग त्याचा मॉर्फोलॉजी बघितली, मग योग बघितले किती होतात, त्याचे 133 योग बनतात, मग संग्राह्य काल आणि विधी.